एवढ्या छोट्याशा ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये एवढा समुदाय जमलाय। चंद्रसेन सुरनर पाटील, सुरनर नर आहे, नर नर पहिल्यांदा पाटील आहे पण आज पहिल्यांदा नर आहे सुरनर। आणि म्हणून अशा या उमेदवाराला आम्ही उभं केलेलं आहे। आम्हाला नर हुडकायला बराच वेळ लागला, सापडला। आम्ही या ठिकाणी दर्शीला आलो होतो ना, तुम्ही आलता का? कोणी नाही? बरे चालता। अरे बांधवानो, आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसी शिल्लक राहिला नसता, ओबीसीचं आरक्षण शिल्लक राहिलं नसतं, ते ठेवण्याचं कामच प्रकाशांना शेंडगे असतील, प्राध्यापक टीपी मुंडे असेल आणि छगनराव भुजबळ साहेब असतील, या बहादराने आम्ही ठेवलेले। आणि नसता आज आपली फार वाईट परिस्थिती निर्माण झाली। काय केलंय आपण या आपल्या मोठ्या बंधूंचं, मराठा समाज बांधवाचं काय केलंय आपण? ते घोडं मारले त्यांचं काही कधी काय आपण घेतलंय? अगर काही एखादी काकरी घेतली का त्यांची की पाटीलकी घेतली आपण काय एवढं आपल्या गरीबाच्या मागे लागलं बुवा? काही कळलं ना मला? हे जरांगे नावाचं भूती एक उभं केलंय, त्यांनी सांगितलं आताच, कोणही म्हणले त्याच्या मागा दांडा, त्या दांड्याचं मी सांगितलं माने सरांनी। आता मी नेत्यांचं नाव घेत नाही, वेळ घालत नाही, परंतु मित्र हो, एक लक्षात घ्या की आज जे छोट्या मोठ्या या 12 बलुतेदारापासून कोळी, माळी, साळी, वडर, लोहार, सुतार, कुंभार, धनगर, हातकर, वंजारी, मनियार, भगवान, हे बागवान, ही सगळी मंडळी अतिशय गरीबातली गरीब आहे हो। ही सगळी ही शेतकऱ्याची मुलं आहेत हो। आणि यांच्या मागे जेव्हा ओबीसी आम्ही आज 60% असून आम्हाला 27% आरक्षण आहे, का यांच्या पोटाने दुखते मला कळत नाही, का दुखते कळत नाही। अरे आम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये 372 जातंय, ह्याच्यामध्ये 372 जातंय, तर आमच्या हिश्याला म्हणजे कधीतरी यावं असं आहे। आणि लगेच तुम्ही आणखी मध्ये यायला आमच्या बोकांडीवर बसायला, देणे घेण्याचं काय संबंध आहे? म्हणून आम्ही विरोध केला। प्रकाशांना असतील, मी असेल, भुजबळ साहेब असेल, आम्ही म्हणून विरोध केला। याच्यानंतरची बाहेर नंतरची नेते मंडळी आली, पण आम्ही तिघा जणांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 एल्गार मेळावे काढले आणि महाराष्ट्रातला ओबीसी हा संघटित केला। खरं म्हणल्यानंतर आपण नेहमी त्या जरांगेचं नाव घेऊन शिवाय द्यायला लागला। मी असं म्हणतो की जरांगेचे उपकार माना, जरांगेचे उपकार माना। जर जरांगे असा निघाला नसता तर आपण कधीच एवढे एकत्र आलो नसतो। आणि म्हणून आज आपलं मराठा समाजाला विरोध नाहीये, आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत नाहीयेत। आमचं एकच म्हणणं आहे की ओबीसीचं ताट वेगळं, मराठ्यांनी दुसरं ताट करावं, आमच्या ताटामध्ये येऊ नये। आणि अगोदर आम्हाला खायला नाही बोंबलायला, तुम्ही येऊन आणखी येऊन आमच्या वरबडीत बसताव का? 70-75 वर्षाच्या कालखंडापासून तुम्ही खायला लागलाव ना, मग आता एवढे आमचे कुठंतरी जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, नगरपालिकेला, महानगरपालिकेला, कुठंतरी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला कुठेतरी आरक्षण मिळतंय, तर या आरक्षणाच्या पायी बोलता बोलता जरांगेच्या पोटात राहिलं नाही, त्याला उलटी झाली म्हणा। काय म्हणाल काय म्हणाल? ते म्हणाल की ज्यांची अवकात नाही त्या अवकाशाच्या समोर आम्हाला पाटलांनी बसावं लागायले,
म्हणजे आपला सभापती झाला पंचायत समितीचा की पाटील म्हणजे चंद्रशेखर पाटील नाही बरं, ते नरैत ते सोडून ह्या झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. कारण या सगळे आता मुद्दे नाही, खूप मुद्दे, टाइम नाहीये, बोलता येत नाहीये. आता एवढा उशीर का केला सभेला मला कळत नाही. चंद्रशेखर पाटील दुसऱ्या वेळेला जरा लवकर बोललं पाहिजे. अरे निदान आम्हाला एवढे मोठे माणसं बसली ना, एकदा अर्धा तास बरी पाहिजे. 5 मिनिटं 7 मिनिटं काय बॉम्ब नाही बोलाव. आणि तुम्ही म्हणता वाढ खायला खा बॉम्ब लायला काहीच नाही मध्ये, काही मध्ये नसल खा काय ताट पोटून खावं का काय. तसे हे मागे लागले देणे घ्यायचे पाटलं. अरे या पाटला जरा बाजूला बसवा आणि या धनगर माणसाला द्या निवडून. तिला म्हणून त्याला अरे का तिने बोंगड घेऊ द्या की रे मला बी आमदारकी येऊ द्या की. ही भूमिका घेतली पाहिजे. अरे जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा मला कोयत म्हणून म्हटलं ना, आता कोयत मला ते म्हणावं लागलं नाविलाजन म्हणावं लागलं. दबून पडलेला पिचलेला हा ओबीसी ह्या मराठा समाजाच्या दबावाच्या पोटी एक बाहेर निघायला तयार नाही. म्हणून त्याला म्हणावं लागलं अरे आम्ही वंजारे असू द्या, धनगर असू द्या, माळी असू द्या, कोळी असू द्या, मागासवर्गीय असू द्या, सगळे आम्ही ऊस तोडत ना. अरे आमच्या हातात कोयत आहे, आम्ही ऊस बी तोडतो आणि आमच्यावर अन्याय आला ना. म्हणून या जिद्दीनं आम्ही कामाला लागलेलो आहे. आम्हाला तुमच्या कशाची गरज नाही हो, आम्हाला खाऊ द्या एवढंच या निमित्तानं म्हणतो. बोलणं सगळं जसं परत ठेवून देतो. या ठिकाणी आपण मला बोलवलं, बॅट दिली. या चंद्रशेखर पाटलांची बॅट आहे. या बॅटीला 20 तारखेला 4थ्या नंबरला बॅट बघा आणि बटन दाबा. असं बटन दाबा की मुंबईलाच गेलं पाहिजे. आता काय बोलावं काय नाही, एवढं बोलतो थांबतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो मित्रांनो, थांबतो.